नमस्कार. आजचा विषय आहे साहित्याची संमेलने. कोणाची, कशी कशी. साहित्य संमेलन साधारणतः जानेवारी फेब्रुवारी हे 2 महिने आपल्याकडे गेल्या काही वर्षांपासून हे भाषा साहित्य संस्कृतीच्या संबंधातले शासकीय, अशासकीय, निमशासकीय, गैरशासकीय आणि अशा पद्धतीच्या भाषा साहित्य संस्कृतीच्या चर्चा, पंधरवडा, मेळावे, संमेलनं याचे महिने झालेले आहेत. आणि फेब्रुवारी संपेपर्यंत या 2 महिन्यामध्ये या सगळ्यांमध्ये सगळे लोक साधारणपणे या व्यवहारातले असतात. आता साहित्य संमेलन नावाचा जो काही प्रकार आहे याच्यावर दरवर्षी कुठल्या ना कुठल्या अंगाने, कुठल्या ना कुठल्या बाजूनी, कुठल्या ना कुठल्या दिशेनी कुठले ना कुठले वाद, कुठले ना कुठले प्रवाद हे आयोजकांच्या कृतीतूनही निर्माण होतात. आणि मराठी भाषिक समाजाला आता दरवर्षी त्याबद्दलच्या बातम्या ज्या आहेत त्या अतिशय चवीने वाचण्याची, त्यातून आपलं रंजन करून घेण्याची एक चांगली सवय माध्यमांनी, वृत्तपत्रांनी लावलेली आहे. मधल्या काळामध्ये वाहिन्यासुद्धा याच्यामध्ये हिरिरीने सहभागी होत होत्या. पण आता माध्यमांवरती भाषा साहित्य संस्कृतीबद्दल चुकूनही बातम्या दिसत नाहीत कुठल्याही वाहिन्यांवर फारशा गेल्या काही दिवसांमध्ये. त्यांचं पूर्ण क्षेत्रच बदललेलं आहे काम करण्याचं. पण वर्तमानपत्रांमधला वाचक जो आहे तो अजूनही भाषा साहित्य संस्कृतीच्या संबंधातल्या ज्या बातम्या असतात त्या अतिशय चवीने वाचतो आणि समूहांमध्ये, गटागटांमध्ये, परस्परांमध्ये, आपसामध्ये त्यावर चर्चा करतो. आणि जे काही बोलायचं आहे ते आपसातच बोलतो, खाजगीतच बोलतो. जाहीररित्या का बोलत नाही हा पुन्हा एक वेगळाच प्रश्न आहे. आणि म्हणजे हा निदान बोलतो तरी, परंतु जो स्वतः साहित्य व्यवहारामध्ये आहे असा तथाकथित साहित्य संस्था चालवणारा वर्ग, त्याचे धुरीण, त्याचे प्रमुख, त्याचे कार्यकर्ते म्हणवणारे, कार्य हा पुन्हा त्यातला वेगळा मुद्दा आहे चर्चेचा. स्वतः संमेलनांचे आयोजक, यांच्यामध्ये सहभागी होणारे आणि यातले बरेचसे लोक हे अनेक व्यवहारांवरती मूग घेऊन असतात आणि तो त्यांच्या धोरणाचा भाग झालेला असतो. त्यामुळे ते त्यावर फारसे बोलत नाहीत. माझ्यासारखा, आमच्यासारखा एखाद दुसरा अपवाद असतो की जो 50-55 वर्ष या व्यवहारामध्ये, चळवळीमध्ये सगळं केलेला, करून झालेला, अंतर्बाह्य सगळं माहिती असलेला, त्यातले आयाम, वृत्ती, प्रवृत्ती, माणसं, त्यांची कार्यपद्धती, त्यातले राजकारणं, त्यातली वर्चस्व वृत्ती, त्यातलं कोणाला आपल्यात ठेवायचं, कोणाला बाहेर काढायचं, याची चाललेली कटकारस्थानं, या सगळ्यांवरती सतत बोलत लिहित असतो. पण हे अपवाद आहे, हा नियम नाही आहे. हा माझ्यासारखा एखाद दुसरा अजून मिळाला तर तोही शोधून सापडणं कठीण अशी स्थिती आहे. आणि साहित्य संमेलनं या विषयावरती मी खूप लिहिलेलं आहे, खूप बोललेलो आहे, खूप भूमिका घेतलेल्या आहेत, प्रत्यक्ष केलेली आहेत, सहभागी झालेलो आहोत, कवी म्हणून, वक्ता म्हणून. अनेक अंगाने या संस्कृतीकडे माझा संबंध याच्याशी आलेला आहे, आतून बाहेरून. आता दरवर्षी कुठल्या ना कुठल्या निमित्ताने, आणि संमेलन म्हटल्यावरती आपल्याला अजूनही आपल्या डोक्यामध्ये फक्त अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असतं. म्हणजे 97वं संमेलन, 150 वर्षाची परंपरा, आणि ती दरवर्षी आपण ती उगाळतो, जी उगाळण्याचा आपल्याला कुठलाही नैतिक अधिकार राहिलेला नाही त्या परंपरेची नातं सांगण्याचा. इतकं त्याच्यापासून आपण दूर गेलेलो आहोत. म्हणजे ही संमेलनं आधी अधिवेशनं होती आणि अतिशय गांभीर्याने त्याच्यामध्ये ठराव येऊन त्याच्यावर सूचक, अनुमोदक आणि उपस्थितांची खूप अभ्यासपूर्ण, विद्वत्पूर्ण चर्चा होऊन मग वर्षभरामध्ये काय काम करायचं आणि त्याचा पुढच्या वर्षी मग झाडा घ्यायचा, ही पद्धत होती. हे आपण विसरून गेलेलो आहोत, कारण त्याची गरजच संपलेली आहे आपल्या दृष्टीने. त्यामुळे गांभीर्याने काहीच करायचं नाही असं या व्यवहारामध्ये शासनानेही ठरवलेलं तर आहेच. आणि ज्या शासन नाही तशा संस्था, ज्या शासनाच्या अनुदानाने चालतात, त्यांनीसुद्धा ठरवलेलं आहे की त्यांच्याही संस्थांच्या घटनांमध्ये जी कामं करण्यासाठी त्या निर्माण झाल्या ती कामं न करता फक्त संमेलनं, पारितोषिकं, व्यासपीठीय करमणूक प्रधान, टाळ्या वाजवणारं, एकमेकांना लाभांचा वाटप करणारं, एवढ्यापुरत्या या संस्थासुद्धा चाललेल्या असल्यामुळे फार लोक याच्याशी खूप असे समरसून या सगळ्या व्यवहारामध्ये आज जे सहभागी होत नाहीत, लेखकही होत नाहीत, लेखक तर होतच नाहीत संस्था चालवण्याच्या कामामध्ये. त्यांच्याच या संस्था आहेत, त्या आता न लेखकांच्या, अलेखकांच्या अशांच्या हाती सोपवून ते फक्त त्यांना फक्त निमंत्रणं मिळाली, मानधन, प्रवास खर्च मिळाला, राहण्याची उत्तम सोय झाली
आणि जे काही लाभ असतील, काही पुरस्कार असतील, सन्मान असतील, ते त्यांना पोचते झाले की तेही खुश असतात. त्यामुळे तेही या संस्थात्मक व्यवहारावरती तोंड उघडत नाहीत. आणि तरीही या संस्था ज्या आहेत या चालल्या पाहिजेत अशी आपण भूमिका घेत राहतो. कोण चालवणार आहे? लेखक चालवणार नाही आहेत, विचारवंत चालवायला तयार नाही आहेत, गांभीर्याने काम करणारे जे आहेत त्यांना त्या संस्थांमध्ये काम करू दिल्या जाईल अशी स्थिती नाही आहे. आणि तरीही आपण याचा खूप असा उज्ज्वल वारसा सांगतो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे जेव्हा एकच होतं, हे मुळातच साहित्य संमेलन नव्हतं. हे मुळामध्ये ग्रंथकारांचं संमेलन होतं. ज्या न्यायमूर्ती रानडेंना, ज्या महात्मा फुलेंनी जे ऐतिहासिक पत्र पाठवल्याचं या संमेलनाच्या वेळेला दरवेळेला आपण सांगतो, ज्या वर्गाच्या हाती महात्मा फुलेंना ही संमेलनं यावी, ज्यांनी भरवावी, आणि जे तिथे नाही म्हणून ते वैषम्य त्या पत्रात त्यांनी रानडेंना पाठवलेलं व्यक्त केलं होतं, त्या शेतकऱ्यांची मुलं, त्याच बहुजन समाजाची मुलं आता मंत्री झाले आहेत, राज्यकर्ते झाले आहेत, ते संमेलनं भरवण्याचे पालक झाले आहेत, सत्तेमध्ये आले आहेत, संमेलनांना अनुदान देणारे झालेले आहेत, ते स्वागताध्यक्ष असतात आणि आता तर ते आयोजनामध्ये सुद्धा असतात, स्वतःसुद्धा आयोजनं करतात. सरकारसुद्धा आता गेल्या वर्षीपासून आपलं एक विश्व मराठी संमेलन घ्यायला लागलेलं आहे. त्यामुळे फुल्यांना अपेक्षित असलेला वर्ग जो आहे तो या प्रक्रियेत आलेला आहे. पण फुल्यांना अपेक्षित असलेलं संमेलन तो घडवतो आहे का? त्यांना अपेक्षित असलेले प्रश्न, त्यांना अपेक्षित असलेला समाज, संस्कृती या दिशेने तो जातो आहे का? त्याचं उत्तर नाही, ठामपणे नाही असं आहे. फुल्यांच्या काळामध्ये ही संमेलनं ज्या वर्गाच्या, ज्या जातीच्या, ज्या वर्णाच्या हाती होती त्यांच्या हाती ती राहिलेली नाही आहेत फारशी. त्या संस्थाही त्यांच्या हाती खूप आहे असं समजण्याचं कारण नाही. पण या संस्थात्मक प्रक्रियेमध्ये हा वर्ग कधी आलाच नाही. या संस्था त्याला कधी आपल्या वाटल्याच नाही. आपण ते काम करावं या पद्धतीने त्यांनी कधी ताब्यातही घेतलं नाही. त्यामुळे त्यांची ही दुरावस्था झालेली आहे. ज्या काही आमच्यासारख्या लोकांनी काही मिळालेल्या संधीनुसार 30-35 वर्षे तिला वळण लावण्याचा प्रयत्न केला असेल, त्याच्यानंतर पुन्हा त्या जिथल्या तिथे जशाच्या त्या स्थितीत जातात. अपवादात्मक स्थितीमध्ये काही कालखंडामध्ये काही वेगळं काम होतं, पण नंतर पुन्हा देऊन ते काही गैर आणि चुकीचं झालं आहे असा समज करून घेऊन पुन्हा जिथल्या तिथे येण्याचा स्वभाव या संस्थांचाही झालेला आहे. यांच्या संमेलना व्यतिरिक्त 365 दिवस वर्षात आहेत महाराष्ट्रामध्ये. त्याच्यापेक्षा अधिक संख्येची वेगवेगळ्या पद्धतीची संमेलनं, विचार संमेलनांच्या नावावर, साहित्य संमेलनांच्या नावावर, असे वेगवेगळ्या गटांचे, समूहांचे, संस्थांची ही पण होत राहतात. पण संमेलनाचा व्यवहार हा प्रचंड वाढला आहे. संमेलनाची संस्कृती खूप व्यापक, खूप मोठी झालेली आहे. पण आपण अजूनही संमेलन म्हटलं, साहित्य संमेलन म्हटलं की फक्त अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि हेच काहीतरी त्याचा आदर्श प्रारूप समजतो आहे. आज हे संमेलन सगळ्यात अनादर्श झालेलं आहे, झालेलं होत आलेलं आहे. त्या तुलनेमध्ये केवळ 17 वर्षामध्ये आणि विद्रोही साहित्य संमेलन आणि हे जिथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ज्या गावामध्ये ज्या तारखांना होणार असतं त्याच वेळेला त्याच गावामध्ये ते भरवून दाखवतात. आणि या 17 वर्षामध्ये म्हणजे 97 संमेलनांनी जी प्रतिष्ठा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांनी कमावली नसेल ती 17 वर्षामध्ये विद्रोही साहित्य संमेलनांनी कमावलेली आहे. आता म्हणून प्रश्न हा आहे की कोणाची संमेलनं आणि कशी कोणाची असायला पाहिजेत, कोणाची झालेली आहेत, कोण त्या संमेलनांच्या निमित्ताने मिरवत आहे, कोण त्यात हस्तक्षेप करत आहे, कोण ते वापरून घेत आहे, कशासाठी वापरून घेत आहे, कोणत्या हेतूकडे खेचल्या जाती आहेत ही संमेलनं. हा जो ग्रंथकारांचा मेळावा होता, ग्रंथकारांचं संमेलन होतं, ज्या गांभीर्याने हा सगळा साहित्य भाषेचा व्यवहार चालत होता ते गांभीर्य पूर्णपणे हरवलेलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. त्या वेगवेगळ्या विभागातल्या वेगवेगळ्या संस्थांनी वेगवेगळ्या लोकांची सुद्धा नावं फार कमी सुचवली. अनेकदा तर 30 नावं, तेच ते विषय आणि तेच ते वक्ते आणि त्यांचं तेच ते 10 मिनिटातलं भाष्य. संख्यात्मकता वाढली, गुणवत्ता आणि दर्जा गेला. 10 मिनिटामध्ये काय विद्वत्पूर्ण बोलणार आहात तुम्ही कोणत्या विषयावरती? 3 दिवसाच्या संमेलनामध्ये सर्वसमावेशकता म्हणजे सगळ्या विभागांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे याचं एक बंधन आहे. त्यामुळे प्रत्येक संस्थाची नावं सुचवते एकेका परिसंवादात 5-5, 6-6, मग कधी आयोजकांची मग ती वाढत जातात. आणि त्या विषयावरती 10 मिनटं, 15 मिनटं, 12 मिनटंसुद्धा बोलायला एखाद्याला मिळत नाहीत. मंत्र्यांचा जो सततचा वाढलेला वावर आहे व्यासपीठावरती
उद्घाटनाच्या, समारोपाच्या आणि आता जे अमळनेरचं संमेलन आजपासून सुरू झालेलं आहे, 8 मंत्री 9 मंत्री मुख्यमंत्री धरून, म्हणजे मंत्र्यांसाठी मंत्र्याकरवी आयोजित केलेलं ऐतिहासिक संमेलन अशी अमळनेरच्या साहित्य संमेलनाची नोंद होणार आहे. 3-3 मंत्री आयोजनात तुम्हाला कशासाठी लागतात? 2 कोटी रुपये सरकारने दिल्यानंतर आयोजनामध्ये आजपर्यंत आयोजनात 3-3 मंत्र्यांचा सहभाग आयोजकांनी केलेला आहे एखाद्या भागातला असं दिसत नाही. एखादा स्वागताध्यक्ष पालकमंत्री असतो, स्वागताध्यक्ष असतो, इथपर्यंत आलं होतं संमेलन. 3-3 मंत्री आणि या 3-3 मंत्र्यांच्या आणि उद्घाटनाला आणि समारोपाला येणाऱ्या मंत्र्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या आणि मराठी भाषा मंत्र्यांच्या उपस्थितीच्या दबावाखाली अभिव्यक्तीचं काय होत आहे? आज मराठी भाषेसमोर कधी नव्हे एवढी आव्हानं आहेत. मी आत्ताच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला 16 मुद्द्यांचं एक पत्र पाठवलं आहे. यातले किती ठराव रीतसर नियमानुसार ठरलेल्या वेळेत आले आहेत मला माहीत नाही. आले असावेत अशी मी अपेक्षापत्रात व्यक्त केलेली आहे, पण नसावेत असं मला वाटतं आहे. कारण असते तर त्याची काही ना काही चर्चा झाली असती, बातम्या आल्या असत्या, माहिती झालं असतं, ठाऊक झालं असतं. आणि हा व्यवहार फारसा पारदर्शी पद्धतीने लोक करत नसल्यामुळे ठाऊकही होत नाही. पण तरीसुद्धा मराठीसमोर आज जी भीषण आव्हान आहे आणि जी सरकारच्या धोरणामुळे, सरकारच्या कृतीमुळे, सरकारच्या दुर्लक्षामुळे, सरकारने पूर्णपणे त्याच्या अनास्थेमुळे निर्माण झालेली आहेत, त्या सगळ्यांचा निषेधात्मक अशा चर्चेचे ठराव होण्याची वेळ आलेली आहे. करणार आहोत का आपण? लोक मला विचारतात. मी 3 वर्ष महामंडळ मी चालवलं आहे, 4 अखिल भारतीय संमेलनं मी घेतली आहेत, विदर्भ साहित्य संघासारखी संस्था 40 वर्ष चालवलेली आहे, 30 वर्ष तो उपाध्यक्षच राहिलेलो आहे, संपादकही राहिलो आहे. तिथली संमेलनं मी 16 वर्ष केलेली आहेत, अनेक प्रवाह जोडून घेतल्यात, अनेक प्रवाहांची संमेलनं केली आहेत. त्यामुळे लोकांची अपेक्षा माझ्याकडून अशी आहे की हे प्रश्न संमेलनांच्या व्यासपीठावरती उपस्थित झाले पाहिजे. नसतील होत तर तुमच्यासारख्यांनी ते लक्षात आणून दिलं पाहिजे. ते काम मी यावर्षी केलं आहे, कारण आम्ही मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळसुद्धा चालवतो, महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी चालवतो आणि तिच्यामार्फत सतत रोज आम्ही या विषयांचा पाठपुरावा गेले अनेक वर्ष करत असतो. आम्ही फक्त सरकारकडेच त्याचा पाठपुरावा करू असं नाही. जर या संस्था त्यांना हवं त्यांच्यावर जी जबाबदारी आहे ती पार पाडत नसतील तर त्यांनासुद्धा सरकारसारखं जाब विचारणं, खडे बोल सुनावणं आणि त्यांच्याकडून काम करून घेणं ही सुद्धा आपली जबाबदारी. खरं म्हणजे ही जबाबदारी त्यांच्या सदस्यांची आहे, पण त्यांचे सदस्य कधी नसतातच ना. म्हणजे त्यांच्या वार्षिक साधारण सभेलासुद्धा या संस्थांच्या 5,000, 10,000, 15,000 सदस्य असतील तरी 25-30 सदस्य असतात आणि बाकी एखादा विषय आपल्या पद्धतीने निकाल लावून घ्यायचा असेल तर मग लोक गर्दी गोळा करून बहुमत गोळा करतात राजकीय पक्षांसारखं. हा जो सगळा व्यवहार चाललेला आहे, गांभीर्य हरवलेला या संमेलनांचा, त्याच्यावर आपण दरवर्षी बोलतो. आतले लोक बोलतात, बाहेरचे बोलतात, महामंडळ चर्चा करतं संमेलन झाल्यावरती, दरवर्षी त्याचा आढावा घेतं. पुढच्या वर्षी त्यात काही सुधारणा होते का? 2016-19 मध्ये आम्ही आयोजकांना पहिल्यांदा 57 वर्षाच्या नंतर लेखी सूचना पहिल्यांदा महामंडळाच्या सभेमध्ये संमत करून सगळ्यांनी मिळून ठरवून त्या पाठवल्या होत्या. 3 वर्ष त्या पाठवत राहिलो मी अध्यक्ष असताना. त्याचा उद्देश काय होता? त्याच्या आधी ही संमेलनं राजसत्ता आणि धनसत्तेच्या आश्रयाला गेलेली संमेलनं म्हणून जी सतत टीका होत होती, त्यातून तिला सोडवणं हा महामंडळाचा उद्देश होता. आणि राजकारण्यांचा एकूणच वावर या संमेलनातला, उद्घाटनात, समारोपात किंवा इतरत्र हा किमान कमीत कमी असावा, जो काही आवश्यक आहे त्याच्या पलीकडे नसावा, या पद्धतीच्या त्या सूचना होत्या. त्याच्यानंतरच्या एका संमेलनामध्ये उस्मानाबादच्या राजकीय संस्कृतीला संमेलन संस्कृतीमध्ये जे काही स्थान आहे ते दाखवून देण्यात आलं होतं. पण पुढे काय झालं नंतर? आज आपण अमळनेरला 8 मंत्री या संमेलनामध्ये व्यासपीठावरती, आयोजनापासून तर उद्घाटन समारोपापर्यंत इतक्या मंत्र्यांची आपल्याला का गरज भासते? सत्तेच्या इतक्या जवळ जाण्याची आपल्याला का गरज भासते? आणि तिथे तर मला असं कळलं की एक शस्त्रांचं सुद्धा प्रदर्शन यावर्षी आपण लावलेलं आहे. कशासाठी? शब्दांची शस्त्र कमी पडायला लागली आहेत का आपली? की प्रत्यक्ष शस्त्राकडे, शस्त्र व्यवहाराचं दर्शन साहित्यप्रेमींना, लेखकांना, ग्रंथप्रेमींना कशासाठी घडवतोय आपण? प्रयोजन काय आहे त्याचं? साहित्य संमेलनाच्या ग्रंथ प्रदर्शनाला जोडून असलेलं कला प्रदर्शन मान्य आहे, चित्रकला प्रदर्शन मान्य आहे, पूरक कलांचं प्रदर्शन मान्य आहे, शस्त्रकलेचं प्रदर्शन जे आहे ते या व्यवहारात कसं काय बसतं?
हा प्रश्न उपस्थित केला आहे वर्तमानपत्रांनी. देवेंद्र गावंडेंचा लोकसत्तेतला लेख आहे, त्यात मी वाचलेलं आहे सगळं. कुठे चाललो आहेत आपण हे संमेलन घेऊन? यातला ग्रंथव्यवहारावर मला स्वतंत्र बोलायचं ते मी बोलणार आहे, कारण तो खूप मोठा प्रश्न आहे सगळा. परंतु या साहित्य संमेलनांच्या निमित्ताने आपण खरोखर दरवर्षी काय करतो? आम्ही सरकारी विश्व मराठी संमेलनांमध्ये जे काही अवांछित होतो, अनिष्ट होतं, त्याच्यावर गेल्या वर्षी बोललो, याही वर्षी बोललो. थोड्याफार काय सुधारणा व्हायच्या त्या दिसल्या. ज्या अध्यक्षांना भाषा साहित्य संस्कृतीच्या गेले 3 वर्ष सरकारने डावलून ही संमेलनं घेतली होती, त्यांना यावर्षी सरकारने पत्रिकेमध्ये स्थान दिलं. ज्या आंतरराष्ट्रीय मराठी मंच स्थापन करून ठेवला, त्यांच्या संयोजकांना गेल्या वर्षी विचारलं नव्हतं, त्यांना यावर्षी पत्रिकेमध्ये स्थान मिळालं, संमेलनामध्ये बोलावणं मिळालं. याच्या पलीकडे काहीच परिणाम झालेला नाही आहे. मुद्दा असा आहे की आपण या संमेलनांचा वापर कशाकरता करतो आहोत, आपण या विभागीय साहित्य संस्थांचा वापर कशाकरता करतो आहोत, कशाकरता शासनाचं अनुदान, आम्ही सतत शासनाचं अनुदान वाढवून मागत असतो, कशाकरता मागत असतो? या संस्थांची घटनात्मक मूळ कामं जी आहेत त्याकरता पैसा संमेलन हे मूळ काम नाही आहे कोणत्या संस्थेचं, आणि ते दरवर्षी घेतलंच पाहिजे, नाही घेतलं तर कायद्याने काही शिक्षा होणार आहे असं नाही आहे. पण त्याच्याशिवाय आम्ही काय करतो? हा जाब विचारणारा आम्हाला कोणी नाही आहे. आम्हाला जे जाब विचारले पाहिजेत ते विचारणंही आता आम्ही विसरून गेलेलो आहोत. आणि कोणीच कोणाला जाब विचारू नये. ज्याला जसं करायचं त्याला तसं ते करू द्यावं, आणि तसं जर करू दिलं नाही तर जाब विचारणारा हा जणू काही शत्रू आहे अशा दृष्टीने त्याच्याकडे पाहण्याची जी काही आपली एक संस्कृती तयार झालेली आहे, ही भाषा साहित्य संस्कृतीसाठी अतिशय हानिकारक आहे, आणि म्हणून याच्यावर बोललंच पाहिजे. या तुलनेमध्ये जे विद्रोही साहित्य संमेलन गेले 17 वर्षात फक्त त्यांनी, हे संमेलन आज खऱ्या अर्थाने शासनाचं अनुदान न घेता, 1 पैसा न घेता, खऱ्या अर्थाने लोकांसाठी, लोकांकरवी, लोकाश्रयाने मूठभर धान्य आणि 1 रुपया लोकांकडून गोळा करत त्या निधीवरती कुठलाही बडेजाव नसलेलं, कुठलाही गर्व, अहंकार, वर्चस्वाचा देखावा नसलेलं, कुठल्याही मंत्र्याची उपस्थिती नसलेलं, कुठल्याही राजसत्तेची गरज नसलेलं, कुठल्याही धनसत्तेची गरज नसलेलं, अशा केवळ लोकसत्तेचं संमेलन म्हणून हे विद्रोही साहित्य संमेलन, जर 17 वर्षामध्ये ही मंडळी आपल्या विशिष्ट विचारसरणी कोणाची कोणती आहे हा पुन्हा फार वेगळा मुद्दा आहे. परंतु त्या व्यासपीठावरती जनतेचा, लोकांचा, समकालीनत्वाचा वाङ्मयीन हुंकार हा गेले 17 वर्ष इतक्या बलदंडपणे जो उमटतो आहे, तो 97 संमेलनांमध्ये या मंडळींना हे संमेलन का घ्यावं लागतं वेगळं, आणि 17 वर्ष सतत ते घेण्या इतकं लोकांचं पाठबळ त्यांना का मिळतं? याचा अर्थ आमची व्यासपीठं त्यांच्यासाठी अपुरी, तुटपुंजी, त्यांना स्थान न देणारी, त्यांना बाजूला टाकणारी झाली आहेत का? आणि का सामावून घेऊ शकत नाही आम्ही कोणतीही विचारसरणी असो? आणि आता संमेलनं एका विशिष्ट विचारसरणीच्या आणि वर्चस्वाच्याच प्रभावाखाली का झुकायला लागलेली आहेत? नागपूरच्या संमेलनामध्ये काँग्रेसचं सरकार असताना भाई बर्धनांना मी बोलावलं होतं ना. मग आता 8 मंत्री असताना विद्यमान सत्तेशिवाय, विद्यमान राज्यकर्त्यांशिवाय अन्य कोणी राजकारणातल्या व्यक्तीचा वावरसुद्धा तिथे असू नये याची काळजी का घेतली जाते? हे प्रश्न कोण कोणाला विचारेल? केवळ माध्यमांनी, पत्रकारांनी विचारायचे, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं, मनोरंजन म्हणून पाहायचं का त्याच्याकडे, की गांभीर्याने पाहायचं? आपण शेवटी एका लोकशाहीचा भाग आहोत. आपला संस्थात्मक व्यवहार हा त्या लोकशाही चौकटीत आहे. आपल्या संस्थांच्या घटनांना जी मान्यता मिळाली आहे ती भारतीय राज्यघटनेच्या कायद्याच्या अंतर्गत आहे. आणि सर्वसमावेशकता, बहुविधता, बहुप्रवाहित्व, बहुसांस्कृतिकता याचं जतन, संवर्धन किती करतो आपण? किती भाषेबद्दल गांभीर्याने चर्चा करतो आपण? किती संस्कृतीबद्दल गांभीर्याने बोलतो आपण? साहित्य, मी वारंवार सांगतोय की हा केवळ 10% व्यवहार आहे एकूण लोकभाषेचा. 90% साहित्यबाह्य जो व्यवहार आहे, जो साहित्याच्या, वाङ्मयाच्या कक्षेमध्ये आपली अभिव्यक्ती मागतोय आज, आपण त्याला दूर लोटताय. आपली संमेलनं दूर लोटताय. तुम्ही 197 संमेलनं घेत राहा. हे 17 वर्षाचं विद्रोही साहित्य संमेलन लोकाश्रयाने,
लोकांच्या आधारावर लोकांसाठी असलेलं अशी जी जाणीव निर्माण करत आहे आणि याला जे लोकसमर्थन मिळतं आहे याचा आमच्या संमेलनाने विचार करण्याची गरज आहे. आम्ही सगळ्या प्रवाहांना वाङ्मयाच्या, आमचे साहित्याचे प्रवाह, आम्ही कोणीतरी एक मुख्य आणि तुम्ही सगळे उप, ही भावनाच नष्ट करणाऱ्या चळवळीतून आलेले लोक आहोत. आम्ही समतेबद्दल बोलतो, बंधुतेबद्दल बोलतो, न्यायाबद्दल बोलतो, सामाजिक न्यायाबद्दल बोलतो. मग त्याचं वाङ्मयीन रूपांतर व्हायला पाहिजे ना. तेव्हा कुठे प्रबोधन होईल आणि परिवर्तन होईल? आपोआप कसं होणार आहे? वाङ्मय असो, साहित्य असो, हे सुद्धा शेवटी समाजाच्या व्यापक जाणीवांचं उद्बोधन प्रबोधन करण्याचं एक व्यासपीठ आहे ना. मग या व्यासपीठाच्या संमेलनाकडून जर अशा अपेक्षा लोकांनी वेगवेगळ्या प्रवाहांच्या व्यक्त केल्या तर त्यांचं काय चुकतं आहे? आणि त्यांना का आपण स्थान नाकारतो मग? किंवा का त्यांच्याशी आपला संवाद आपण प्रस्थापित करत नाही? का आपला विसंवाद वाढतो आहे? का आपण एकाच क्षेत्रातली माणसं एकमेकांना समजून घेऊन संवादी असं स्वरूप उभं करू शकत नाही? आपण काय सत्तेच्या राजकारणात आहोत का? मग आपण सत्तेच्या राजकारणात असल्यासारखे शत्रुवत का वागतो आपल्याच क्षेत्रातल्या लोकांशी? असे प्रश्न या निमित्ताने जे उद्भवतात त्याच्याकडे आपण डोळसपणे बघितलं पाहिजे. संमेलनं कोणाची, कोणासाठी, कशी, कशा करता, कशी व्हायला हवीत याचीच चर्चा आपण करतोय. आपण पुन्हा पुन्हा ती संमेलनं ग्रंथकारांच्या संमेलनाकडे वळवण्याचा प्रयत्न करतोय. महामंडळी करतायत, प्रामाणिकपणे करताय, अनेकदा करताय. पण हा अनेकदा करण्याचा जो कालखंड आहे तो फार कमी आहे, मर्यादित आहे. पण त्याला एक वेगळं वळण, आवश्यक वळण, गंभीर वळण लावण्याचा झालेला जो प्रयत्न असतो त्याच्यातून सोडवणूक करून घेऊन पुन्हा व्यासपीठीय, पुन्हा सत्ता शरणता, पुन्हा राजसत्तेच्या आश्रयाला जाण्याची, पुन्हा धनसत्तेच्या आश्रयाला जाण्याची गरज भासावी, अशाच प्रकारचं संमेलनाचं प्रारूप अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं टिकवून ठेवण्यामध्ये वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे हितसंबंध निर्माण झालेले आहे. राज्यकर्त्यांचे फार मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेले आहेत, व्यावसायिकांचे निर्माण झालेले आहेत, लाभार्थींचे निर्माण झालेले आहेत. आणि या सगळ्यांमध्ये या संमेलनांच्या संस्कृतीमधून आता भाषा, साहित्य, संस्कृती, अभिव्यक्ती गुदमरायला लागलेली आहे. ज्या भाषांजवळ साहित्य संमेलन नाही, मराठीसारखं, आपण फार अभिमानाने मिरवतो आपलं 97 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. 3 कोटीचा, 5 कोटी, ज्याच्या मनात जी संख्या येईल एवढा ग्रंथव्यवहार तिथे होतो असं आपण सांगतो. कधी कोणी सर्वेक्षण केलं आहे? आकडेवारी आहे आपल्या जो काही? खरोखर किती कोटीचा होतो, लाखाचा होतो? अनेक प्रकाशकांचा त्या ग्रंथ प्रदर्शनांमध्ये जो खर्च करून ते येतात तो खर्चसुद्धा निघत नाही, एवढीही विक्री होत नाही. ही त्याची दुसरी पण बाजू जी आहे. प्रत्यक्षात आपल्या जो आकडेवारी कुठलीच नाही. आपण फार भावनात्मक गप्पा मारतो, आपण गप्पा मारतो. शास्त्रीय किंवा विवेकी आधारावरती त्याची कुठलीही आकडेवारी आपल्याला उपलब्ध नसते. लोक येतात, पुस्तकं विकत घेतात. त्या 3 दिवसामध्ये मराठीतला वर्षभरातला जणू सगळा ग्रंथव्यवहार त्या 3 दिवसापुरता मराठीत आहे. या पद्धतीने आपण त्या ग्रंथव्यवहाराकडे पाहतो. मुळात हे ग्रंथ प्रदर्शन भरवणं हे काही महामंडळाचं कामच नाही आहे. मी तर प्रकाशक परिषदांना म्हटलं होतं की हे तुमचं काम आहे, तुम्ही भरवा. फक्त तिथली जागा मागा, सबसिडी मागा, सरकारला पैसे मागा, तुम्ही स्वतः भरवा ना. महामंडळ सोयी करून देत नाही म्हणून त्यांच्यावरती खापर फोडणारी प्रकाशकांची जी संघटना असते, अनेकदा अनेक प्रश्न उपस्थित करणारी, त्यांनी स्वतः भरवली पाहिजेत प्रदर्शनं. का भरवू नयेत त्यांनी? ते गावोगावी ग्रंथयात्रा काढत असत, गावोगावी ग्रंथजत्रा निघत असत, गावोगावी ग्रंथ प्रदर्शनं होत असत आणि हे वर्षभर चालत असत. केवळ त्या एका संमेलनाच्या ग्रंथव्यवहारावरती प्रकाशकांनी अवलंबून राहू नये हे जे ते आधी करत असत हे सुद्धा त्यांनी करायलाच पाहिजे. त्याशिवाय ग्रंथव्यवहार कसं वाढणार आहे? त्याशिवाय वैयक्तिक ग्रंथ खरेदीकडे कसं तुम्ही आज फक्त सरकारच्या अनुदानावरती आणि त्यातून येणाऱ्या पैशावरती आणि योजनांच्या पैशावरती आणि सार्वजनिक ग्रंथालयाच्या होणाऱ्या खरेदीच्या भरोश्यावरती आपला ग्रंथव्यवहार आहे. आणि तोही 70, 80, 90% कमिशनपर्यंत चाललेला आणि कमिशनसाठी चाललेला आणि त्यामुळे अत्यंत भरताड पुस्तकं सार्वजनिक वाचनालयामध्ये नेऊन टाकणारा असा ग्रंथव्यवहार झालेला आहे. त्याच्यावर स्वतंत्र बोलू आपण, फार वेगळ्या विषयावर बोलण्यासारखं आहे. पण संमेलनांच्या आणि आज अंमळनेरच्या संमेलनाने जो कळस घातलेला आहे 8-8, 9-9, 10-10, 12-12 मंत्र्यांचा, हा
हा वाढत जाणार की थांबणार? उद्या मंत्रिमंडळाची बैठकच करणार का तुम्ही तिथे संमेलनाच्या जागेवरती, कॅबिनेटची? एकीकडे सरकारने स्वतःचं विश्व मराठी संमेलन सुरू केलेलं आहे, दुसरीकडे 8-8, 10-10 मंत्री, हे मंत्र्यांना स्वतःला कळायला पाहिजे ना या व्यासपीठावर आपलं काय काम आहे. त्यांनी स्वतःहून नकार द्यायला पाहिजे. त्यांना ही व्यासपीठ आपल्या राजकीय आणि मतदारांना प्रभावित करण्यासाठीच्या एकूण सगळ्या तिथे जी काही गर्दी जमते त्यानिमित्ताने जे लोक जमतात आणि आपण काहीतरी जनतेसाठी करतो हे दाखवण्याची व्यासपीठं वाटायला लागलेली आहेत. आणि आज आलेली जी बातमी आहे की त्यांच्या भरोशावरती लोकांना तिथे उपस्थिती त्यांची राहिली पाहिजे याचे काहीतरी आदेश दिले जातात आहेत. बातमी आहे, खरी खोटी माहिती नाही, पण असं असेल तर ते अधिक वाईट आहे. हा व्यवहार काही राजकारण्यांनी गर्दी जमवून संमेलनं करण्याचा आणि त्यासाठी सरकारचे पैसे आम्ही घेण्याचा व्यवहार नाही आहे. आम्ही निधी उभारला होता. बाळा ठाकरेंनी आम्हाला जेव्हा बैल म्हटलं होतं तेव्हा आमचा स्वाभिमान उफळून आला होता आणि आम्ही वसंत बापटांच्या अध्यक्षतेखाली मनोहर जोशी स्वागताध्यक्ष असताना त्या संमेलनामध्ये शपथ घेतली होती की आम्ही सरकारचा एक पैसा घेणार नाही. आणि काय करू, आम्ही मराठी भाषिक समाजाची अस्मिता जागृत करून त्याच्याकडून येणाऱ्या पैशातून इतका पैसा जमा करू की त्याच्या व्याजातून आम्ही संमेलन घेऊ. किती पैसा जमा झाला आमच्याजवळ? 1-2 कोटीच्या पलीकडे आम्ही 25-30 वर्षात सरकत नाही. आज व्याजातून जर संमेलनं घ्यायची असतील तर आम्हाला 100-200 कोटी रुपयाचा निधी पाहिजे आहे. तेव्हा कुठे आम्ही थोडाफार आज होत आहे त्या संमेलनाच्या जवळपास जाऊ आणि तो निधी आम्हाला कोण, त्या निधीसाठी ना आमच्या संस्था प्रयत्न करत, ना त्या निधीसाठी तयार केलेलं विश्वस्त मंडळ प्रयत्न करत, ना मराठी भाषिक समाजातले ज्यांच्याजवळ पैसा जे देणं लागतात मराठीसाठी, काही ज्याच्यावर मराठीची उपजीविका आहे, तो प्राध्यापक असो, चित्रकार, पत्रकार, नट, अभिनेता, सिने निर्माता, व्यावसायिक, डॉक्टर, इंजिनियर, वकील, हे तुम्ही अनेकदा म्हटलेलं आहे. तुम्ही देणं लागत नाही का मराठी भाषेचं काही? एक पैसा निघत नाही यांच्या खिशातून या निधीसाठी. वारंवार आवाहनं करतो. आता तर आवाहनं करणंही बंद झालेलं आहे त्या निधीसाठी. म्हणजे या निधीतून कधीही संमेलन होणार नाही आहे स्वतःच्या पायावर स्वतः उभं होणारं. मग ते कोणाच्या आधारावर होणार? राजसत्तेच्या आणि धनसत्तेच्या, तिच्या शरणतेशिवाय आणि तिच्या दबावाखाली जर हे संमेलन होत राहिलं तर अभिव्यक्तीवरती नियंत्रण येणं हे अपरिहार्य आहे. अपरिहार्य आहे, ती राजसत्तेची असो की धनसत्तेची असो. आणि कुठल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं क्षेत्र आपण स्वतःच अभिव्यक्तीचा गळा घोटण्याकडे जर नेत असू तर ही संमेलनं आपण बंद केली पाहिजेत. त्यापेक्षा गांभीर्याने साहित्य व्यवहाराकडे, निर्मितीकडे वळलं पाहिजे. इतर भाषांना नाही आहेत ना संमेलनं, पण सकस आहे ना त्यांचं साहित्य. निर्मिती अप्रतिम आहे, दर्जा उत्तम आहे, गुणवत्ता चांगली आहे. संमेलनांमुळे काही साहित्याचा दर्जा, गुणवत्ता वाढते, निर्मिती होते. संमेलन हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हुंकार आणि ज्या काही समस्या असतील या क्षेत्रातल्या त्या वर्षातल्या त्यांना नीट त्या शोधून, त्या मांडून, त्या समस्या कशा दूर करायच्या आणि त्या सगळ्यांच्या सामूहिक असल्या पाहिजे, सर्वांच्या असल्या पाहिजे, सगळ्या प्रवाहांच्या असल्या पाहिजे, त्या सगळ्या ग्रंथव्यवहाराच्या असल्या पाहिजे, वाचन संस्कृतीच्या असल्या पाहिजे, भाषा साहित्य संस्था आणि भाषेचा संबंध जिथे जिथे येतो या सगळ्यांच्या असल्या पाहिजेत. आणि त्या सोडवण्यासाठी जर राजसत्तेची मदत लागत असेल तर ती घेतली पाहिजे, एवढाच उद्देश आहे. मिरवण्यासाठी, दिखाऊपणासाठी, आपलं वर्चस्वाचं प्रदर्शन करण्यासाठी, धनसत्तेचं प्रदर्शन करण्यासाठी, आपला गर्व जोपासण्यासाठी, गर्दी जमवण्यासाठी, ही गर्दीची संमेलनं नाही आहेत, ही दर्दींची आहेत. आम्ही डोंबिवलीच्या संमेलनाची आमची बायलाईनच होती, गर्दीकडून दर्दीकडे. म्हणून आम्ही वेगळे विषय शोधले होते, संमेलनाचा वेगळा प्रारूप शोधलं होतं. हे प्रयत्न महामंडळाच्या व्यासपीठावर सुद्धा अनेकदा करून झालेले आहेत, परंतु त्याला सातत्याने जी एक शिस्त, गांभीर्य आणि गंभीर वळण पाहिजे आहे ते या संस्थात्मक व्यवहारामध्ये लागत नाही आहे. आणि हे अपयश आहे आपल्या संस्थांचं. आपल्या संस्था याचा अर्थ मराठी भाषिकांच्या संस्था. आपण आपलं आत्मपरीक्षण कशासाठी करायचं असतं? आपल्यामधले दोष दूर करण्यासाठी, एकमेकांचं वस्त्रहरण करण्यासाठी नाही, एकमेकांच्या विरोधामध्ये मी किती त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे दाखवण्याकरता नाही. हा व्यवहार समृद्ध होण्यासाठी. याच्यामध्ये प्रत्येक घटकाचा हातभार लागला पाहिजे. पण हा समृद्ध होण्यापेक्षा
हा अधिक अवनत होत चाललेला आहे. आणि जर ही संमेलनं केवळ राजसत्तेने करायची असतील, धनसत्तेच्या आधारावर होणार असतील, तर उद्या तुमची गरज संपणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे एवढंच फक्त तिथे वाक्य राहणार आहे. बाकीचं तुमच्या आमच्या हाती काहीच राहणार, तसंही फार कमी राहतं, पण जे काही आज राहत आहे तेही उद्या राहणार नाही. अशा स्थितीत आमचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आलेलं आहे. असं असताना आणि त्या पार्श्वभूमीवरती हे जे विद्रोही साहित्य संमेलन आहे 17 वर्षाचं, हे वयात येत आहे, हे तरुण होत आहे. लोक याच्याकडे आमच्याकडे अशा आकांक्षेने पाहण्याच्या ऐवजी आमच्याकडे आता आमच्याकडून काहीच होणे नाही या पद्धतीने लोक पाहायला लागले आहेत. आम्ही कसे हतबल आहोत, आम्ही कसे सत्ता शरण आहोत, आम्ही कसे धनसत्ता शरण आहोत, त्यामुळे आम्ही कसे हतबल आहोत आणि आम्ही कसं बोलत नाही, आम्ही कसं काहीच करण्याच्या कामाचे राहील, या पद्धतीने आमच्याकडे बघायला लागले आहेत आमच्या संस्थांकडे लोक. विद्रोही साहित्य संमेलनाच्या मागे लोक उभे राहायला लागलेले आहेत. संमेलन आदर्श कसं असावं याचा जो वस्तुपाठ आम्ही वारंवार म्हणत होतो, त्या पद्धतीचं संमेलन विद्रोही साहित्य संमेलन करून दाखवत आहेत. ते लोकांच्या पैशावरती अतिशय कमी खर्चाचं, बडेजाव नसलेलं हे संमेलन आम्हाला अखिल भारतीय संमेलन असं हवं होतं ना. ते आम्ही नाही करू शकलो, हे आधी आम्ही मान्य केलं पाहिजे. आणि आमच्या हातून सुटत चाललेलं आहे. ते आम्ही पुन्हा पुन्हा ते धरून आणण्याचा प्रयत्न करतो, प्रामाणिकपणे करतो, पण पुन्हा पुन्हा ते आमच्या हातून सुटत आहे. याच्यावर आपण केव्हा तरी गांभीर्याने विचार आमच्या संस्थांनी, महामंडळांनी, राजसत्तेने सुद्धा केला पाहिजे. किती हस्तक्षेप आपण केला पाहिजे आणि किती आपण विवेकाने वागलं पाहिजे हे राजसत्तेलाही कळलं पाहिजे ना. संमेलनाचा अध्यक्ष ठरवेपर्यंत जर राजसत्तेचा हस्तक्षेप होत असेल या संमेलनामध्ये, तर ही संमेलनं बंद केली पाहिजे आपण आता. इथपर्यंत जर आपण आलो असतो तर याचा आपण एकदा गांभीर्याने पुन्हा विचार करावा. संमेलनं कोणाची, कोणासाठी, कशी याचा पुनर्विचार आपण केला पाहिजे. आणि याच्यावर फक्त संमेलनाच्या निमित्ताने 8 दिवस चर्चा न करता अखंड वर्षभर जरा आपण याच्यावरती बोलत राहिलं पाहिजे. आपण बोलत राहिलं पाहिजे. आपण म्हणजे मराठी भाषिकांनी, ज्याला कळकळीने तळमळीने या व्यवहारामध्ये काही घडावं असं वाटतं, त्याला एक वळण लागावं इष्ट असं वाटतं, त्यांनी केवळ संमेलनाच्या निमित्ताने या विषयावर चर्चा करून उपयोगाचं नाही आहे. त्यांनी या प्रक्रियेमध्ये आलं पाहिजे, या प्रक्रियेमध्ये बदल घडवला पाहिजे. जर या संस्थांमध्ये आम्ही लोक जे आधी होतो आता असतील, आम्ही जर लायक नसू, तर मी तर हे वारंवार सांगितलं की आम्ही लायक नसू तर आम्हाला काढा, किंवा आम्ही स्वतःहून बाजूला झालं पाहिजे. आणि नवीन लोकांनी या, जे लायक असतील त्यांनी या, पण या त्या प्रक्रियेत या, त्या संस्थांमध्ये या आणि जे इष्ट वळण आहे ते द्या या व्यवहाराला. संस्था समाजाच्या आहेत, कोणा व्यक्तीच्या नाही आहेत. काही 7/12चा उतारा लिहून दिला नाही आहे आमच्या नावांनी. पण जर कोणी येतच नसेल, कार्यकर्तेच तयार होत नसतील, तर नुसतंच जे आहे ते तिथे मरेपर्यंत बसून राहतात आणि त्यांना तेच फक्त राजकारण करत असतात. तुम्ही करा ना, तुम्हाला कोण नाही म्हटलं. जर ते राजकारण करत असतील आणि त्या पलीकडे काहीच करत नसतील, तर त्यांना घालवण्याचं राजकारण तुम्ही करा ना. आम्ही केलेलं आहे की काही, तुम्ही करा, पण करा. कोण काय करत नाही हे सांगण्यापेक्षा आता आपण काय करू शकतो आणि केलं पाहिजे याच्यावर विचार करण्याची वेळ आलेली आहे. धन्यवाद.